गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर आज आम्ही निघालो होतो अमरावतीला जाण्याकरिता माझ्या आत्याकडे. तर कशासाठी, काय पर्पज होता हे पुढे मी सांगतेच. आणि मागे ज्या दिसल्या त्या आहेत माझ्या मावशी. ॲक्च्युली त्या मोठी आई लागतात, माझ्या आईपेक्षा मोठ्या आहेत, पण मी त्यांना लहानपणापासून मावशीच म्हटलं आहे. आय डोंट नो व्हाय. आणि कुणी मला थांबवलंसुद्धा नाही. आणि मोठी आई मला आता कम्फर्टेबल वाटत नाही म्हणताना, तर मी मावशीच म्हणते. तर हा दिवस होता गुरुवारच्या, जे आपण उपवास करतो आहे महालक्ष्मी मातेचे मार्गशीर्ष महिन्यातले, तर पहिला गुरुवार होता. त्याच्यामुळेच मी घरी पूर्ण पूजा वगैरे केली, सगळं केलं. आणि माझा स्वतःचंच लक्ष नव्हतं की रात्री साबुदाणा वगैरे टाकायचा होता म्हणून, तर तो मिस झाला. म्हणून मी गाडीमध्ये बसून असंच विकत घेऊन घेतला 10-20 रुपयाची प्लेट एक, आणि साबुदाणा खात होती. म्हणजे खिचडी म्हणते कोणी, कोणी उसळ म्हणते, तर आमच्या भागात तरी साबुदाणा उसळच म्हणतो आम्ही. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. उसळ वगैरे खाल्ल्यावर मधात हात वगैरे धुवायसाठी आम्ही उतरलो होतो. आणि ते झाल्यावर हे लागलं पहिलं टोल. अमरावतीला जाताना 2 टोल लागतात. आणि तिकडनं जर गेलो चांदूर बाजारच्या साईडनी, तो रोड जर आम्ही सरळ घेतला तर त्या वेनी आम्हाला एकही टोल लागत नाही. आणि हा होता दुसरा टोल. दोन्ही टोल क्रॉस केल्यानंतर अमरावतीचा जो आपला बिझीलँड वगैरेचा एरिया आहे तो एरिया स्टार्ट होतो. त्याच्या आधी हे हायवेवरच एक मिनी रेस्टॉरंट आहे. इथे थोडंसं फ्रेश होण्याकरता वगैरे उतरलो. इथे पटकन थोडंसं एक कोल्ड्रिंक वगैरे घ्यायचं होतं. मी चिप्स वगैरे घेतलं, तेवढं घेतलं. आणि इकडे निघालो अमरावतीला जाण्याकरिता. तर बघू शकता धूळच धूळ होती रस्त्यावर. अमरावती म्हटलं की बस स्वप्नांची नगरीच वाटते मला. मी तिथे शिकलेली आहे, तर मला तर फार आठवणी आहे तिथे. आणि मस्त वाढत वाढतच चाललेलं आहे अमरावती. फार क्राऊड झालेला आहे सध्या. हा जो एरिया आहे या एरियावरनं मी भरपूर वेळा जाणं केलेला आहे. त्याच्यामुळे मी आज रस्ता सांगत होती माझ्या मिस्टरांना की कसं जायचं आहे, काय जायचं आहे. गुगलचं काम नव्हतं आज, मी होती गुगल बनून, गुगलवाली बाई बनली होती आज मी. यस. आणि मग व्यवस्थित रस्ता सांगतं, कुठं न चुकवता मी त्यांना आणलं बरोबर आत्याच्या घरी. आणि हे आहे माझ्या आत्याचं छानसं घर. आणि बघू शकता किती छान भारी रांगोळी काढली होती माझ्या आत्यानी. त्यांना ना म्हणजे माझ्यात जे गुण आलेले आहे, काही DIY बनवायचे, काही कोणी घरी आल्यावर पाहुण्यांचं स्वागत वगैरे जे करतो आपण, तर त्याच्यात स्वागत करण्यासोबतच काय म्हणू शकतो आपण, घराचं डेकोरेशन म्हणू शकतो. आता जे तुम्ही बघितलं असेल मला शॉर्ट व्हिडिओमध्ये, सुगंधी दिवे वगैरे लावते मी घरी कोणी येत असलं की. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, आई तर करतेच माझी, आईलाही छान आवड आहे, पण आईपेक्षाही जास्त मी आत्यापासून इन्स्पायर झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कुठे ना कुठे. कारण की त्या या वयातही रिटायर झालेल्या आहे, शिक्षिका होत्या. ओके. आणि या वयातही त्या एवढ्या ॲक्टिव्ह आहे. प्रत्येक गोष्ट त्यांना नीटनेटकी हवी. कोणी घरी आलं तर मानदान पूर्ण बघू शकता. सर्वांसाठी पाय धुवायला पाणी वगैरे ठेवलं होतं. आपण तर अपेक्षाही ठेवत नाही, त्या मोठ्या आहेत आपल्यापेक्षा, पण तरीही सगळ्यांना प्रत्येकाला गोड बोलून मान देणे, ह्या सगळ्या गोष्टी त्या अजूनही करतात. आणि याच्याचमुळे त्यांनी एवढी माणसं जोडली आहे त्यांच्या लाईफमध्ये, एवढ्या मैत्रिणी आणि फॅमिलीमध्ये सगळ्यांसोबत व्यवस्थित बोलणं चालणं सगळं त्यांचं छान आहे. तर मलाही कुठं ना कुठं वाटतं की माझंही असंच व्हावं, माझ्यासुद्धा आयुष्यात खूप साऱ्या लोकांनी जोडावं. आता सोशल मीडियाच्या थ्रू तुम्ही सगळे लोक इतके छान रिस्पॉन्स देता. कुठे माझी आई तुम्हाला भेटली तर तुम्ही तिलासुद्धा म्हणता की तुमची मुलगी रील्स बनवते ना, तुमची नात फार छान आहे, खूप छान सांगते, सगळं काही समजावून सांगते, एलॅबोरेट करते प्रत्येक गोष्ट. तर आई मला लगेच कॉल करून सांगते, फॉलोअर्स भेटले होते किंवा तुला ओळखता, तुझी ओळख होत आहे. आणि सगळेजण कधीच कोणी असं म्हणत नाही की काहीतरी खराब बनवत आहे बा. सगळ्यांचे रिव्ह्यू हेच असतात की खूप छान कंटेंट बनवत आहे. रील्स तर सगळेच बनवतात बा, पण तुमची मुलगी सगळं काही डिटेल सांगते आणि आम्हाला समजावून सांगते. सगळ्या काही नवीन नवीन गोष्टी तिच्या थ्रू आम्हाला बघायला मिळत आहे. तर या सगळ्या गोष्टींचा माझ्या आईबाबांना खूप प्राऊड होत आहे माझ्यावर. आणि मलासुद्धा आनंद होतो की तुम्हाला माझे कंटेंट आवडत आहे. असा सपोर्ट करत राहा. खूप खूप धन्यवाद. आत्याच्या घरी गेल्यावर खूप छान असा पुरणपोळीचा बेत होता. त्यांच्या हातची खमंग कढी होती. खूप छान अशी कोशिंबीर वगैरे होती. मस्त असं छान दणानून जेवण झालं. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं आमच्या रिलेटिव्हचं घर बघायला. त्यांनी नुकतंच अमरावतीमध्ये छानसं नवीन घर घेतलं. तर ते घर बघण्याकरता आम्ही सगळे मिळून निघालो. 2 गाड्या होत्या, बाबांनी पण आणली होती आणि आमची पण होती कार. त्याच्यामुळे मग एवढे सगळेच होते, तर सगळेच बसलो आणि सगळे निघालो. ॲक्च्युली ना आमचा असा प्लॅन होता की आत्या आहे, आई आहे, तर विनिशाला घरी ठेवायचा आणि आम्ही दोघं मिळून मस्त मूव्ही बघायला जायचं. पण ना तो प्लॅन माझ्याचमुळे फ्लॉप झाला. माझी लवकर तयारीच झाली नाही. ॲक्च्युली झालं असं की पहिला गुरुवार होता, तर गुरुवार असल्यामुळे घरीच किती सारी पूजा मांडावी लागते. आणि नंतरच्या गुरुवारी तरी सोपं जातं की सगळं सामान आपलं ऑलरेडी आपण काढून ठेवलेलं असतं. आणि पहिला गुरुवार म्हटलं की नाही की मग मला वरतून चौरंग काढावा लागला आणि देवाची भांडीसुद्धा घासावी लागली. तर त्याच्यातच मला उशीर झाला आणि आमचा प्लॅन फ्लॉप झाला. तेवढं बरं की आम्ही तिकीट्स वगैरे काढून नव्हते ठेवले, नाहीतर मग माझ्या जसं एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीला झालं होतं ना, तसं झालं
झालं असतं काहीसं तेव्हा सुद्धा आमच्या तिकीट्स वेस्ट केल्या होत्या. काहीही असो, जाऊ द्या, ज्यात झालं ते झालं, आपल्या हातात नसतं. विघ्न काहीतरी टळलं असेल असं मी त्या ॲनिव्हर्सरीच्या दिवसाला मानून पुढे सरकली. आता तुम्हाला सांगते, काकाजींच्या घरी पोहोचलो, घर वगैरे बघितलं, खूप छान प्राईम एरियामध्ये त्यांनी घर घेतलं, त्यांचं यासाठी अभिनंदन. आणि त्याच्यानंतर निघताना तुम्हाला दाखवते हा एरिया कोणता आहे. तर बघू शकता एकदम ऑर्बिट जिथे आहे, म्हणजे जो आपला डीमार्ट आहे तो, त्यानंतर तपाडिया मॉल तिथे बाजूलाच आहे. हे सगळी एकदम प्राईम एरियामध्ये आहे. आणि अशी स्ट्रीट्सवर जे दुकानं दिसले, टेडीची दुकानं एवढे एवढे भारी टॉईज होते ना, सॉफ्ट टॉईज, मला त्याच्यातलं एक घ्यायचं होतं, पण की नाही जमलंच नाही, कारण की काकाजींना आम्हाला अर्जंटमध्ये बस स्टँडवर सोडायचं होतं. आणि मला असं होतं की विनिक्षासाठी एक स्टडी टेबल घ्यायचा आहे, रोडवर मिळतोच तो, आणि एक टेडी घ्यायचा होता, तो म्हणजे जो तिच्याकडे नाही आहे तो, तशातला काही तिथे मला दिसलं होतं, तर ते घ्यायचं होतं. तर ते काही पॉसिबल झालं नाही. मग आम्ही काकाजींना पटकन तिकडे सोडून दिलं बस स्टँडवर वगैरे, आणि परतलो आपल्या घरी येण्याकरिता. तर घरी येताना माझ्या मिस्टरांना काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही पहिले कप्पूला बोलावलं, तो अमरावतीलाच असतो. आणि एवढा मग्न होता ना हे बॉक्सिंग बघण्यामध्ये, की आम्ही तिथे उभं राहून लिटरली हॉर्न वाजत होतो तरी त्याचं लक्ष नव्हतं. मग त्याला पण घेतलं आणि निघालो आत्याच्या घरी. इथे येऊन पोहोचल्यानंतर ते दोघं तर निघून गेले त्यांच्या कामासाठी, इलेक्ट्रॉनिक्सचं त्यांना जेही घ्यायचं होतं त्याच्यासाठी, कप्पू आणि माझे मिस्टर. आणि आम्ही होतो मस्तपैकी बेत करणार आता चहाचा. तर आत्या बोलल्या की मी तुला एक वेगळ्या प्रकारचा चहा दाखवतो, स्वतः इन्व्हेंट केलेला आहे त्यांनी, थंडीचा चहा. आता तुम्ही म्हणा हिवाळी चहा म्हणजे काय प्रकार आहे, तर काय आहे सांगते. तर तुम्हाला जे पण दूध पाणी जेवढं मिक्स करायचं आहे तेवढं मिक्स करा, जेवढं क्वांटिटी घ्यायची आहे तेवढी. त्याच्यानंतर चांगली त्याला एक उकळी येऊ द्या, साखर आणि चहापत्ती टाकून. आणि हे सगळी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतं आहे, हे काय आहे माहीत आहे का, हे आहे डिंक. आता म्हणून समजलं असेल हिवाळी चहा का म्हणते. आपण जे लड्डू बनवतो हिवाळी स्पेशल, त्याच्यामध्ये डिंक टाकतो ना, तर हा डिंक आणि त्याच्यामध्येच मस्तपैकी छान बारीक किसलेलं आलं, हे सगळं दोन्ही गोष्टी टाकून घ्यायचा. आणि ह्या दोन गोष्टींची चव इतकी भारी येते ना, तो चहा लिटरली खरंच असा खूप म्हणजे स्मूथ लागत होता तोंडामध्ये, असं बटरी स्मूथ, वेगळाच काहीतरी इफेक्ट आला होता त्याचा. आणि खूप पौष्टिकसुद्धा असतो हा चहा. तर एकदा नक्की हा चहा तुम्ही ट्राय करून बघा. माझ्या आत्याने स्वतः इन्व्हेंट केलेला हा चहा आहे. खूप छान झाला होता, खूप टेस्टी. आणि त्याच्यानंतर माझी आई पॅकिंग करत होती, पुरणपोळ्या वगैरे बनवल्या होत्या, तर सर्वांना डबे देत होते. म्हणजे सर्व म्हणजे एक आमच्यासाठी, मोर्शीला आणण्यासाठी, आणि एक घरी नेण्याकरिता. कारण की आत्या बोलले की एवढं सगळं आहे तर हे एवढं सगळं काही घरी संपणार नाही आहे. आणि त्यांनी एक्स्ट्राच केलं होतं की तुम्हाला घरी पण घेऊन जा, आणि घरी जाऊन तुम्हाला काही काम करायची गरज नाही. मग सर्वांनी बसून निवांत चहा एन्जॉय केला. आणि मी तर आत्याला म्हटलं, बरं झालं तुम्ही अशी वेगळी काहीतरी रेसिपी चहाची मला सांगितली. मसाला चहा तर मी केलाच होता शेअर तुमच्या सर्वांसोबत. आता इन्स्टाला हा शॉर्ट रील मी पोस्ट करेल, पण मी बनवून दाखवेल तेव्हा, कारण की माझ्या हत्याने बनवलेला हा जो व्लॉग आहे, मी हा यूट्यूबच्या रेशिओमध्ये शूट केलेला आहे, इन्स्टा रेशिओमध्ये शूट केलेला नाही बहुतेक, तर त्याच्यामुळे तो तिथे येणार नाही. आणि मग सगळे बसलो निवांत, अर्धा तास गप्पा वगैरे केल्या. आणि आता झाली होती लगबग घरी निघण्याची, अंधार पडत होता. तर पटापट आत्यानी सगळ्यांसाठी जेही गिफ्ट्स आणले होते ते दिले. आम्ही छानपैकी पाया वगैरे पडलो. आणि ॲक्च्युली हा पर्पज जो होता हा गॅदरिंगचा, तर हा याच्यासाठी होता की नुकतंच ना माझे नानाजी वारलेत. तर वयस्कर होते आणि कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास झाला नाही. कारण की तुम्हाला सांगते ना, पॅरालिसिस येणे, जागेवर बसणे, तर स्वतःलाही त्रास होतो, सोबतच्या व्यक्तीलाही त्रास होतो. आणि एवढं सगळं झाल्यापेक्षा 85 वर्षाचं वय होतं त्यांचं, त्यांनी त्यांचं जीवन पूर्ण जगलं, नातूपंतू सगळेच बघितले. आणि आता एकदम एवढी म्हणजे दैवीय मृत्यू कोणालाच आली नसेल असं मी तर कधीच बघितलं नाही, की स्वतः सांगून ते वारले, की त्यांनी सांगितले मी 2 दिवसांनी वारणार आहे म्हणून, आणि ते वारले. ॲक्च्युली होतेच माझे आजोबा खूप देवाचं वगैरे खूप करत होते, गीता मुखपाठ होती त्यांना. तर काय म्हणू शकतो, एक त्यांना दिव्यदृष्टीसारखंच झालं, त्यांनी सांगितलं असं असं होणार आहे म्हणून. आणि त्याच निमित्ताने मग मुली ज्या असतात आणि जी वाईफ असते त्यांना नेत असतात घरी, वाटमोकळी करायचा कार्यक्रम म्हणतो आपण याला. तर तेच वाटमोकळी करायसाठी माझ्या आत्यानी आईला बोलावलं होतं, मावशीला बोलावलं होतं. आणि मामा काही कारणास्तव नाही येऊ शकले, आणि आजी पण नाही येऊ शकली, कारण की आजीचीच तब्येत खराब होती ॲक्च्युली आता, म्हणूनच मामा आणि आजी घरीच थांबले होते. आणि आम्ही पण भरपूर दिवस गेलो नव्हतो घरून, मिळून आत्याने आम्हाला सुद्धा बोलावलं होतं. तर हा तोच कार्यक्रम होता वाटमोकळी करायचा, त्याच्यानुसारच हे सगळं गॅदरिंग्स वगैरे अरेंज करण्यात आलेलं होतं. आणि ह्या बघू शकता, ह्या माझ्या मोठी आई म्हणजे मावशी, आणि ह्या माझ्या आत्या आहेत. तर आत्याचे खूप खूप धन्यवाद, एवढा छान कार्यक्रम तुम्ही अरेंज केला. वाटमोकळी करणे हा जो कार्यक्रम आहे
तसा दुःख झालंच त्या कार्यक्रमाचं, पण आजोबा वयस्कर होते आणि स्वतःच्या जीवाचे हाल न करता, कोणाच्या जीवाचे हाल न करता ते म्हणजे एवढी दैवीय मृत्यू त्यांनी प्राप्त केली याबद्दल तर बापरे, नवलच वाटावं तितकं नवलच आहे. आणि त्याच्यामुळेच कार्यक्रम समजा बसून गप्पा गोष्टी करूनच हा आम्ही निपटवला. त्याच्यानंतर घरी जाण्याची वेळ झाली, पण घरी जाताना माझे बाबा आमच्यासाठी कोणतीच गोष्ट आणणार नाही असं पॉसिबलच नाही. अचलपूरहून आले तर त्यांनी आमच्यासाठी जाम, चिक्कू हे सगळं घेऊन आलेले होते आणि ते सगळं डिक्कीमध्ये व्यवस्थित टाकून दिले. केळीचे पिलं वगैरे पण आणले त्यांनी मला गुरुवारच्या पूजेला कामात पडावे म्हणून, हे सगळं घेतलं. त्याच्या व्यतिरिक्त मी अल्टरसाठी काही कपडे टाकले होते, पूर्ण झोराच होता माझा तो झोरा. येस, विदर्भियन शब्द झोरा, कोणाकोणाला माहीत आहे झोरा सांगाल मला. थैली पण म्हणू शकत होती, पण मला झोरा आला तोंडामध्ये. आणि ते सगळं घेतलं, आत्याला टाटा बाय बाय केलं आणि निघालो घरी येण्याकरिता. इकडे आल्यावर मस्तपैकी अमरावतीमध्ये छान माहोल दिसला, म्हणजे वराती वगैरे चालू झालेच आहे, लग्न आता तर वरात दिसली तर थोडंसं छूट काढूनच घेतला. आणखी अशा गोष्टी ना, आता मोर्शीमध्ये इकडे थोडंसं आतमध्ये घर आहे ना, कॉलनीत लग्न असलं तरच दिसतं. अचलपूरला जेव्हा होती ना मी लग्नाआधी, तर तेव्हा ना कुठूनही असो आमच्या म्हणजे पुरा होता बिलनपुरा, त्याच्या समोरूनच वरात जायची, तर सगळं पाहायला भेटायचं. आता तेवढंसं काही पाहायला भेटत नाही. आणि निघताना मला हे स्ट्रीट शॉपिंग करायची होती, तर हे स्ट्रीट शॉपिंग काय केली मी, इतकी बापरे इतकी मजा आली ना. विनिशासाठी घ्यायला गेलो होतो, 2 स्वेटर तिच्यासाठी घेतले, पण तिच्यापेक्षा जास्त मला माझ्यासाठी आवडले आणि माझं मी एकच काढलं होतं, पण माझ्या मिस्टरनी 4 एक्स्ट्रा काढले की अफोर्डेबल असतं आहे, घेऊन टाक. आणि लोक मला बोलतात की तू सरांना लुटते, तर मी सरांना नाही लुटत. सरच असे आहेत की हे पण घेऊन घे, ते पण घेऊन घे, तुला कामी पडेलच, ह्याचंही लुक चांगलं वाटत आहे, त्याचंही लुक चांगलं वाटत आहे. ते काय आहे मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल स्वेटर घेतलेले. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, घरी आलो. तिथे ॲक्च्युली आमचा 1 ते 1.5 तास गेला ते सगळं बघण्यात, कारण की जेव्हा आपण अशी शॉपिंग करतो ना, थ्रिफ्टेड तर काही फाटले असतात, काही चांगले असतात, काहींना बटन्सच नसतात, तर त्यातले व्यवस्थित निवडून काढावे लागतात. आणि असे काढून मला 5 मिळाले, विनिशाला 2 मिळाले, यांच्या साईजला एकही मिळालं नाही, त्याच्यामुळे त्यांनी घेतलंच नाही. आणि तसंही त्यांना थोडं ब्रँडेड आवडतं, मला कसंही आवडतं, मला स्ट्रीट शॉपिंग जास्त आवडते. त्यानंतर मावशीला आम्ही घरी ड्रॉप केलं, कारण की काकाजी घरी एकटेच होते आणि सोबत टिफिन वगैरेही होता त्यांच्या काकांजींसाठी आणलेला. तर आम्ही म्हटलं होतं रात्रभर थांबून जा म्हणून, पण बरोबर आहे त्यांचेही काकाजी एकटे असल्यामुळे त्यांचंही मन नव्हतं लागणार. मग त्यांना तिथे ड्रॉप वगैरे करून दिलं आणि निघालो मोर्शीत परत येण्याकरिता. इकडे येता इकडे हे साऊथ इंडियनचं नवीन शॉप आपल्या मोर्शीमध्ये दिसलं आम्हाला. तर इथलं बस जस्ट असं ट्राय करायचं होतं म्हणून एकच सिंगल डोसा त्यांनी घेतला. घरी जाऊनही काही माझं घर आवरलं वगैरे नव्हतं, त्या दिवशी गुरुवार असल्यामुळे मला सगळे भांडी कुंडी जेही होती संध्याकाळची जेवणाची वगैरे, आता दीर वगैरे घरी असतात त्यांचे निघालेले होते, तर ते भांडे वगैरे सगळे मला लावायचंच होतं, घर आवरायचं होतं. तर हे म्हणे तुला वेळ लागेल असतं, तेवढ्या वेळात मी हे डोसा वगैरे संपून घेईन. मला तो उपवास होता. आणि विनिक्षा पण मस्त छानपैकी जेवण वगैरे सगळं झालेलं असल्यामुळे ती पण झोपली होती. मग निघालो घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर आता इथे येऊन मी म्हटलं आता आपल्याला पटापट सगळे कामं करायची आहे, कारण की जेही कामं असतात आपल्याला तर त्या वेळेत झालेली ती बरं, कारण की आज भांडे नाही लावले मशीनमध्ये तर दुसऱ्या दिवशीचा सकाळचा आकात होणार. तर त्याच्यामुळे काय केलं, मी घरी आली, सगळं किचन वगैरे सगळं व्यवस्थित आवरून घेतलं. फक्त जे सामान आणलं होतं, जे टिफिन वगैरे ते व्यवस्थित काढून ठेवलं. हे ते थ्रिफ्टेड क्लोथ्स आहेत माझे सगळे, स्वेटर्स वगैरे, तर हे पण मी इथेच ठेवून दिले. हे काही रूममध्ये लावले नाही, कारण की विनिशा तिकडे झोपलेली आतमध्ये. आणि तुम्हाला एक सांगितलंच होतं मी, एक पिक्चर पाहणं सुरू केला होता आम्ही, तो पूर्ण पाहणं नाही झाला, इन्स्टाच्या व्लॉगमध्ये सांगितला होता. तर सोबतच सुरू करतो आणि सोबतच संपवतो आम्ही पिक्चर. तर मग तो पिक्चर लावला आणि 11:15 वगैरे झाले असतील. तो पिक्चर लावला, पूर्ण बघितला, छानपैकी सेटअप केला होता मस्त अशी गादी वगैरे टाकून. पूर्ण पिक्चर बघून वगैरे झाले तर 1 वाजला होता आम्हाला. 1 वाजतापर्यंत आम्ही मस्त 11:15 ते 1पर्यंत एवढं थकून वगैरे आली होती, पण तरीही सोबत टाईम स्पेंड करायला भेटतो बा एकमेकांसोबत म्हणून तो पिक्चर बघितला. असा होता माझा हा दिवस. जय गजानन.